नमस्कार मित्रांनो, बस प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। NCMC कार्ड काढणे आता बंधनकारक झालेले आहे। तर मग आता जे सवलतधारी नागरिक NCMC कार्ड काढणार नाही त्यांना फुल तिकीट लागणार आहे। तर मग कोणाला हे फुल तिकीट लागेल? आपल्याला अनेक मेसेज आलेले आहे की आम्हाला पण लागेल का, दिव्यांगांना लागेल का, महिलांना लागेल का? तर नेमकं कोणाला हे फुल तिकीट लागणार आहे 1 ऑगस्ट 2026 पासून? तर त्याविषयी नवीन परिपत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। त्यानुसार आपण माहिती बघू शकता। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 1 ऑगस्ट पासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल स्वयंसहाय्यताला चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती या ठिकाणी परिवहन मंत्री ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या महिला आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांना आता 1 ऑगस्टपासून NCMC कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्यांना अर्ध तिकीट या ठिकाणी देण्यात येते। अर्ध तिकिटाची सवलत असते, म्हणजेच अर्ध भाडं या ठिकाणी भरावं लागतं। त्या महिलांना आता 1 ऑगस्टपासून जर NCMC कार्ड नसेल तर पूर्ण तिकीट द्यावे लागणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिक ज्यांना 65 वर्षाच्या वर असले की अर्ध तिकीट द्यावं लागतं। त्यांच्याकडे सुद्धा NCMC कार्ड नसेल तर त्यांना सुद्धा फुल तिकीट द्यावे लागणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिक म्हणजे जे 75 वर्षाच्या वरचे आहेत त्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत लागू आहे। अशांना सुद्धा जर NCMC कार्ड नसेल तर 1 ऑगस्टपासून फुल तिकीट द्यावे लागणार आहे। असे या ठिकाणी 3 जे घटक आहे, महिला, ज्येष्ठ नागरिक म्हणजे 65 वर्षाच्या वरती ज्यांना हाफ तिकीट लागते, तसेच जे 75 वर्षाच्या वरती ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यामध्ये महिला असतील, ज्येष्ठ पुरुष असतील 75 वर्षाच्या वरचे, त्यांना फुल तिकीट लागणार आहे। त्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून बंधनकारक करण्यात आलेले आहे। तरी आपण आजपर्यंत हे NCMC कार्ड काढले नसेल तर आपण लगेच NCMC कार्ड काढून घ्या, कारण की 1 ऑगस्टपासून आपल्याला ही सवलत मिळणार नाही। त्यामुळे 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक जे आहेत सवलतधारी, त्यांनी NCMC कार्ड काढून घेणे गरजेचे आहे। राज्यात आतापर्यंत 51 लाखहून अधिक नोंदणी झालेली आहे। 25 लाखहून अधिक कार्ड सक्रिय झालेले आहे आणि लवकरात लवकर बाकीचे कार्डसुद्धा वाटप करण्यात येणार आहे। त्यासाठी 4000 पेक्षा जास्त वितरण केंद्र हे आपल्या शहरी भागात, गाव पातळीवर तयार करण्यात आलेले आहे। आपण त्या ठिकाणी जाऊन आपले NCMC कार्ड काढून घ्या। जर आपल्याला कोणी जास्त पैसे मागितले तर त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता नाही, फक्त 199 रुपये त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। आणि लगेचच NCMC कार्ड तयार झाले की आपल्याला ज्या ठिकाणाहून आपण NCMC कार्डची नोंदणी केलेली आहे त्या ठिकाणीच ते कार्ड आपल्याला मिळणार आहे। त्याचा आपण लाभ घेणे गरजेचं आहे। म्हणून NCMC कार्ड आता गरजेचे झालेले आहे। 1 ऑगस्टपासून आपल्याला सवलत मिळणार नाही। आपण नोंदणी केलेली नसेल तर अशा पद्धतीने नोंदणीचा अर्ज त्या ठिकाणी मिळतो, तो अर्ज आपण भरून द्यायचा आहे। त्याच्यासोबत फक्त आपल्याला आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जायचा आहे। तरी सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक या सर्वांना विनंती आहे की आपल्याला 1 ऑगस्टपासून हा नवीन नियम लागू होणार आहे। त्यामुळे आपल्याला जर पूर्ण तिकीट या ठिकाणी नको असेल तर लगेच NCMC कार्ड काढून घ्या, कारण की ते बंधनकारक करण्यात आलेले आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।